आपल्यासोबत आहेत संरक्षण तज्ज्ञ अभय पटवर्धन सर. सर काय सांगणार? अमेरिकेनं इराणच्या 10 नेत्यांविरोधात इनाम जाहीर केलेलं आहे, कसं बघता आपण याच्यावर? हा एक विरोधाभास आहे. कारण एक दिवसापूर्वी ट्रम्पनी तिथल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं की इराणचे सगळे मोठे नेते आणि मोठे लष्करी अधिकारी मारले गेलेले आहेत. आता हे लष्करी अधिकारी कुठनं आले की ज्यांच्यावर $10 मिलियन म्हणजे जवळपास 92 कोटी रुपयांचं त्यांनी इनाम जाहीर केलेलं आहे. आता इराण हा एक गरीब देश आहे. तिथले लोक जनरली गरिबीच्या रेषेखाली असतात. त्यामुळे त्यांना एवढं मोठं प्रलोभन देऊन ते कदाचित घेऊ शकतात यांच्याबद्दल माहिती. पण हे कोण लोक आहे हे ट्रम्पला तरी स्वतःला माहिती असेल की नाही याची मला शंका आहे. सर, हॉर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये 2500 सैनिक पाठवण्याचा निर्णय घेतला अमेरिकेनं, आदेश दिला. प्रतिहल्ला करण्याची तयारी आहे अमेरिकेची असं वाटतं? तयारी तर असेल आहे. कारण 25 मरीन सैनिक म्हणजे काहीच करू शकत नाही. हे जर गेले असतील आहे तर ते फक्त कुठलं तरी कमांडो ऑपरेशन करायला गेले असणार किंवा नियुक्त झाले असणार. पण ते कमांडो ऑपरेशन कुठे असेल? कारण खर्गचं जे बेट आहे ते तर यांनी काल रात्रीच पूर्णपणे तहसनहस केलं, नष्ट केलेलं आहे. तिथे फक्त तेल साठे आता राहिलेले आहेत आणि तेल पाईप राहिलेले आहेत जे इराणमध्ये जातात. त्याच्यामुळे कुठलाही आता हे करणार आहेत. कदाचित हे असेल आहे की इराणमध्ये जाऊन त्यांना जर माहिती असेल तर अली खोमेनी कुठे आहे हे पाहून त्याला मारण्याची जर काही यांनी प्लॅन बनवला असेल तर त्याच्याकरता हे मरीन जाऊ शकतात. कारण याच लोकांनी मागे ओसामा बिन लादेनला सुद्धा पाकिस्तानमध्ये जाऊन मारलं होतं. सर, किम जोंग यांनी 10 बॅलिस्टिक मिसाईल लागल्याचं म्हटलं जातं आहे. उत्तर कोरिया युद्धात उतरणार असं वाटतंय? ही उत्तर कोरियाची तयारी आहे. कारण उत्तर कोरियाने कालच सांगितलं होतं की इराणच्या मदतीला आम्ही येऊ. इराण, रशिया, चीन आणि उत्तर कोरिया यांचं एक ॲक्सिस ऑफ एव्हिल आहे. तर त्या ॲक्सिस ऑफ एव्हिलप्रमाणे हे सगळे चारही देश एकमेकांच्या मदतीला धावून जातात ज्यावेळेला त्यांच्यावर बाह्य देश कोणी हल्ला करतं. आता रशियालासुद्धा कोरियानी आपले माणसं पाठवली होती, सैनिक पाठवले होते, हत्यारं पाठवली होती. तशीच आता इराणला पाठवण्याची त्यांची तयारी असेल. दुसरं म्हणजे ट्रम्पने जे सांगितलं आहे की आता एक मदर ऑफ ऑल बॉम्ब्स किंवा शक्तिमान बॉम्ब आम्ही टाकणार आहोत. तर तो शक्तिमान म्हणजे MOB आहे त्यांचा मदर ऑफ ऑल बॉम्ब का अण्वस्त्र आहे हे अजून कोणालाच माहीत नाही. ते ट्रम्प स्वतः शेवटल्या क्षणी ठरवेल. जर त्याच्यावर अण्वस्त्र गेलं की एवढा मोठा बॉम्ब गेला तर कदाचित कोरिया या युद्धामध्ये उतरेल. आणि म्हणूनच त्यांनी आपल्या जे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल आहे त्याचं परत एकदा परीक्षण केलेलं आहे असा माझा अंदाज आहे. शेवटचा प्रश्न माझा, एकीकडे सीज फायरची चर्चा होत आहे की युद्ध थांबवायला पाहिजे बा, दुसरीकडे उत्तर कोरियाही मैदानात उतरणार. मग पुढचं काय भविष्य काय आहे? किती दिवस चालणार हे युद्ध? हे युद्ध जोपर्यंत यांचे मिसाईल संपत नाही तोपर्यंत चालतच राहिलं आहे. कारण 2 गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. एक म्हणजे इराणने गेले 20 वर्ष अशी काही तयारी केलेली आहे की त्यांचे सगळे हेडक्वार्टर्स आणि त्यांचे सगळे जे मिसाईल साईट्स आणि मिसाईलचे साठे आहेत ते सगळे अंडरग्राऊंड आहेत. इराणमध्ये जवळपास 43,000 छोट्या छोट्या पर्वतरांगा आहेत. त्या पर्वतरांगांच्यामध्ये बोगदे करून किंवा सुरुंग करून हे आतमध्ये शिरून तिथे त्यांनी आपली मिसाईल्स वगैरे ठेवलेली आहेत जी बाहेर येतात आणि तिथनं फायर करून परत आतमध्ये चालले जातात. त्याच्यामुळे फायर अँड मूव्ह असल्यामुळे त्यांना मारणं मुश्किल होऊन जातं. आणि अमेरिकेपाशी एवढं सैन्य नाही आहे किंवा एवढी फायर पॉवर नाही आहे की एवढ्या मोठ्या देशाला किंवा एवढ्या मोठ्या भूभागाला ते जाळून टाकतील. व्हिएटनामची गोष्ट वेगळी होती. तो एक लहानसा देश होता. तिथे ते नापाम बॉम्ब वापरून व्हिएटनामला जाळून टाकणं त्याला शक्य झालं. पण इराणमध्ये तसं होणार नाही. त्याच्यामुळे अमेरिकेची ही जी पावलं आहेत ती काही बरोबर आहे असं मला वाटत नाही. पण ट्रम्पचा काही भरोसा नाही आहे किंवा काय करतील किंवा काय करणार नाहीत. तर त्यांनी कदाचित नुसती धमकीसुद्धा दिल्याचे चान्सेस आहेत. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.